आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय झालं? कंबर दुखते? कशाला रांगोळी काढत बसली होती? कोणाला तरी सांगायचं ना काढायला. हो मॅडम, बस झालंच आहे. सगळी तयारी झाली आहे ना? म्हणजे तू जातीने बघितलेस ना सगळं? मनीषी बोललीस का? ते सरपोतदार कधी येणार आहेत ते? मॅडम जरा शांत. सगळी तयारी व्यवस्थित झालेली आहे. तुम्ही काही बी काळजी करू नका. काळजी करू नका. तुला मी ते सकाळपासून फोन करते मणीला, मणी फोन उचलत नाहीये. फोन उचलत नाहीये? बरं, मी ट्राय करते. काय म्हणायचं आता या मणीला? फोनच उचलत नाहीये. किती हा निष्काळजीपणा. डॅड, तुम्हाला तर असं वाटेल की मी मणीबद्दल जेलस फील करतो म्हणून हे सगळं सांगतोय, पण डॅड तुम्ही आल्यानंतर तो फारच पुढे पुढे करतो. पण तुम्ही नसताना किंवा एरवी कामात लक्ष नसतं त्याचं. किती चुका करतो कामात. बाप रे बाप. आय नो आपल्या घरातल्यासारखा आहे, माझ्या मोठ्या भावासारखा आहे, पण मोठा भाऊ म्हणून त्याच्या किती चुका मी सांभाळून घ्यायच्या ना डॅड. डॅड मला काय वाटतं, आपण मणीला इथून कुठेतरी लांब पाठवलं तर, म्हणजे सुट्टीवर कुठेतरी जाऊन आल्यानंतर कदाचित त्यालाही जरा बरं वाटेल, त्याला ब्रेक मिळेल, आल्यानंतर फ्रेश मनानं काम करेल म्हणून म्हणतोय मी. डॅड तुम्ही फक्त हो म्हणा, बाकी सगळं मी बघतो. नाही त्या मणीला तुमच्यापासून कायमचा दूर केला तर बघाच. डॅड तुमचं आमच्या हॉस्टेलमध्ये मनापासून स्वागत बरं का. असू दे असू दे. डॅड स्वानंदी ओळखतो मी. तू स्वानंदीला गावाकडनं इथे घेऊन आलास ना, आणि आपल्या फॅक्टरीमध्ये जॉब पण दिलास. आणि महत्वाचं म्हणजे मणीला स्वानंदीच हॉस्पिटलमध्ये घेऊन आली होती. स्मरणशक्ती शाबूत आहे माझी अजून. काळजी नसावी. आणि मणी इथे जरी नसला ना तरी सुद्धा चोख व्यवस्था केली आहे त्यांनी. डॅड तुम्हाला खरंच असं वाटतंय की ही सगळी व्यवस्था मणीनं केली? हो. डॅड ह्या सगळ्या अरेंजमेंट्स मी केल्या. म्हणजे काय? संचिता आले. सुजित, तू सांगितल्याप्रमाणे सगळी तयारी झालेली आणि तू ऑर्डर केल्याप्रमाणे बुके सुद्धा रेडी आहे. वेलकम अंकल. थँक्यू. पण तू तू इथे राहतेस का काय? हो, इथेच राहते. सांगेन लॉंग स्टोरी. छान डेकोरेशन केलंय. कोणी केलंय? साहेब, आम्ही हॉस्टेलच्या सगळ्या मुलीं मिळून ही तयारी केली आहे. हो. तुम्ही हॉस्टेलला निधी देणार आहात ना, त्यातनं आमचा फायदाच होणार आहे. पण त्यासाठी मनापासून थँक्यू बरं का.
हॉस्टेलमधल्या सगळ्या मुली तुमची वाट बघतायत. चला मी तुम्हाला हॉस्टेल दाखवते. ठीक आहे. डॅड तुम्ही पुढे वा. पत्रकार परिषदेची मी तयारी करून घेतो. ठीक आहे. या अंकल या. काय नवीन खेळ खेळतोयस माझ्या बरोबर? सगळ्या जुन्या आठवणी, सगळे रहस्य, सगळं समोर येणार. तुला माहिती होत ना, माहिती होत ना तुला. मणी, मणी सर, मणी, मणी सर, मणी उठ ना. अहो मणी सर उठा की. अंकल या. शिखा, ही आमची मेस आहे अंकल. कसं असतं इथलं जेवण? हो सर, चांगलं आहे. पण कधी कधी तिखट असतं तर कधी कधी तेलकट असतं. आणि संडेला तर फीस्ट फास्ट असतो. पण सर संडे नाईटला किमान डाळ खिचडी मिळायला हवी ना. मावशी, ह्या काय म्हणतायत? फीस्टच्या दिवशी रात्री निदान साधं जेवण तरी द्या. हो सर. आणि त्यांच्या जेवणाकडे लक्ष द्या. हो नक्की. साहेब, आमच्या हॉस्टेलमध्ये पहिल्यांदाच एवढे पुरुष आलेत. म्हणजे आमच्या हॉस्टेलमध्ये कुठल्याही पुरुषाला अशी यायची परवानगी नाहीये. पण तेवढा मणी एक अपवाद आहे. त्याला इथला फ्री पासच आहे ना. हो ना संचिता मॅम? हो हो हो. मणी येत असतो वरच्यावर. काय स्वानंदी? पण साहेब, आम्ही हॉस्टेलच्या सगळ्या मुलींना शिस्त आणि नियम लय स्ट्रिक्टली पाळतो. कारण आमच्या वॉर्डन मॅडम आहेत ना, त्या लय स्ट्रिक्ट आहेत. असं? मग तर त्यांना भेटायला हवं. हो, या ना. बाई, त्याला उचलून तर आणलंय आपण, पण तो साहेब पैसे तर देईल ना? टेन्शन घेऊ नको. काम झालं ना की पैसे आपल्याला भेटणारच आहेत. अरे हा कुठे गेला? अरे इथेच तर होता. गेला कुठे? पळून तर गेला नसेल ना? चल चल शोधूया त्याला. हा चल. सोड सोड.
आतापर्यंत जेवढं बघितलं हॉस्टेल एकदम स्वच्छ ठेवलंय तुम्ही. बरं, मी येणार म्हणून तुम्ही स्वच्छ ठेवलंय का असं नेहमीच असतं? हा, नाही साहेब, नेहमीच एवढं स्वच्छ असतं. खरं? हो. आमच्या वॉर्डन मॅडमची रूम. हॅपी होली. नमस्कार. साहेब, या आमच्या वॉर्डन मॅडम. फक्त म्हणायला वॉर्डन आहेत, पण माया अगदी आईसारखी लावतात. आम्ही आमचं गाव, घरदार सगळं सोडून इथे बिनधास्तपणे राहतो, कारण आम्हाला माहितीये आमच्यावर कुठलंही संकट आलं ना तर ह्या खंबीरपणे आमच्या पाठीशी उभ्या राहतील. हो, नुसतंच आईच्या मायेसारखं लाड नाही करत. आम्ही काही चुकीचं वागलो, बेशिस्तपणे वागलो तर आमच्याशी हिटलर सारख्या वागतात. नो सर, बट ऑन अ सिरियस नोट, आम्ही काही चुकीचं वागलो, आम्ही बेशिस्तपणे वागलो तर मॅम आमच्या वेळीच आमचे कान पकडतात, आम्हाला शिस्तीत वागायला लावतात. आणि त्या इतक्या डिसिप्लिन मध्ये असतात आणि स्ट्रिक्ट आहेत ना, म्हणूनच आज आम्ही अशा आहोत. अशा म्हणजे कशा? म्हणजे चांगल्या घरातल्या संस्कारी मुलींसारख्या. तुम्हाला भेटून आनंद झाला. पत्रकार परिषद आहे, पत्रकार खोळंबले असतील. स्वानंदी, चल. चल ना स्वानंदी, अगं उशीर होतोय. खुर्च्या नीट लावून घ्या. ती मागची बाकडी जरा मागे करा. हा, चला चला चला, लवकर लवकर लवकर, साहेब येतील. सर, तुम्हाला काय वाटतं सरपोतदार सर किती मतांनी निवडून येतील? सर, आणि एक चर्चा अशी पण आहे की यावेळेस त्यांची सीट जाईल, कारण विरोधी उमेदवार अतिशय स्ट्रॉंग आहे. यावर तुम्हाला काय वाटतं सर? भालचंद्र सरपोतदार, खासदार भालचंद्र सरपोतदार मी आहे. ही पत्रकार परिषद माझी आहे, नाही ना? मला कशाला प्रश्न विचारताय? चला. सर,
हे आमचं कामच आहे. तुमचं काम खासदारांना प्रश्न विचारणं आहे, मला नाही. उगाच माझ्या मागे मागे करू नका, मला माझी कामं आहेत. वा बाजूला. पत्रकारांशी पंगा, आणि तेही ऐन निवडणुकीच्या काळात, हे काही बरं नाही. सरपोतदार साहेबांच्या कामाच्या आम्ही पॉझिटिव्हच बातम्या करतो, याची तरी थोडी जाणीव ठेवा. खासदार साहेब चांगलं काम करतात, लोकांच्या भल्याचं बघतात म्हणून त्यांच्या बातम्या तुम्ही छापता. लोकांचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून तुमचे न्यूजपेपर वाचले जातात, हे विसरू नका. सॉरी, बॅक टू बॅक सभा, दौरे, त्याच्यामुळे जरा चिडचिड झाली. सॉरी. खासदार साहेब येतील, हे सगळे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा. इथे इथे बसून घ्या तुम्ही. पत्रकारात ना पहिल्या रांगेत बसा. साहेब येतीलच आता. लवकर लवकर चला. बसा. काय सुजितराव, सगळी व्यवस्था नीट झाली ना? म्हणजे सगळ्या चॅनल्सचे आणि पेपरचे प्रतिनिधी आलेत ना इथे? डॅड, डोंट वरी. सगळी लिस्ट मी स्वतः चेक केली आहे. सगळं व्यवस्थित अरेंज झालंय. यू प्लीज कंटिन्यू. नाही, समोरचे चेहरे ओळखीचे वाटतायत, पण मी आतमध्ये येताना बघितलं मागच्या बाकावर ना तिथे काही लोक बसली आहेत. ती पत्रकार तर नाहीच, पण आपल्या पक्षातलेही कार्यकर्ते दिसत नाहीयेत. बघा जरा कोण आहेत ते. डॅड, बहुतेक तुमचं भाषण ऐकायला आले असते. मलाही माहित नाही, मी बघतो हवं तर. यालाच तर मॅनेजमेंट म्हणतात सुजितराव. आपल्या आजूबाजूला कोण आहेत याची खडानखडा माहिती आपल्याला असायला पाहिजे. बघा जरा कोण आहेत ते. डॅड, डॅड चिल. ते सगळं मी चेक करतो. तुम्ही प्रेस कॉन्फरन्सला सुरुवात करा. नमस्कार. आज आपण सगळे या ठिकाणी एका विशिष्ट कारणासाठी भेटलेले आहोत. तेव्हा त्याच्या अनुषंगानं मला प्रश्न विचारावे. सर, यावेळेस तुमचा विरोधी उमेदवार तगडा आहे. मग तुम्हाला काय वाटतं, निकाल काय असेल? कोणी किती सरपोतदार 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 सरपोतदार. सुचित्रा, डॅड, सभा उधळून टाकायला आलायस? चांगलं ओळखतो मी तुला. एकदा मार खूप मन भरलं नाही. इन्स्पेक्टर, हे साहेबांची पत्रकार परिषद उधळून टाकायला आलेत. घ्या ताब्यात त्यांना. आणि मी आधी यांना पकडलंय. विरोधकांकडून पैसे घेऊन भर सभेत गोंधळ करतात. ते सभा उधळायची खूप हौस आहे तुला ना? आता सरकारी पाहुणचार घ्यायचा, घेऊन जायला. सरपोतदार सरपोतदार. अरे मणी, कुठे होतास तू? तू नव्हतास, किती गोंधळ झाला बघितलंस ना? नाही साहेब, इथेच होतो, नियोजन करण्यात अडकलो होतो. पण आता ओके, तुम्ही कंटिन्यू करू शकता. साहेब, मी आलोच. ठीक आहे.
आम्ही समाजातल्या प्रत्येकाच्या हिताचाच विचार करत असतो, पण विशेषतः प्रौढ स्त्रिया आणि तरुण मुली यांच्या हिताची कामं आम्ही प्रामुख्यानं करत असतो. आज समाजात स्त्रीची भूमिका विशेष महत्वाची आहे असं आम्हाला वाटतं. या देशाला प्रगतीपथावर नेण्यात प्रत्येक स्त्रीचा सिंहाचा वाटा आहे, ही गोष्ट कोणी नाकारू शकत नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठे होतास तू? मी केव्हापासून वाट बघत होते तुझी. हा, मी इथे जरा एक कामात अडकलो होतो.